नमस्कार, मी शीतल शिंदे. आपण पाहत आहात प्रबोधन दिशा न्यूज. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण उत्साहाने, आनंदाने, अभिमानाने साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त केला. हा दिवस आपल्याला आपल्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देणारा आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ऐरोलीतील बलवान योगाच्या माध्यमातून विलास वाघमारे, उत्कर्षा पाटील यांच्या माध्यमातून सेक्टर 4 मधील उद्यानात प्रभात फेरी काढण्यात आली. स्थानिक नगरसेवक शिवाजी खोपडे, प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी, स्वतंत्र सैनिक उमाजी भोसले, स्वतंत्र सैनिक डेरे व अन्य सामाजिक व्यक्ती, बालवर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, चंद्रशेखर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर, चाफेकर बंधू यांच्यासारख्या अनेक थोर देशभक्तांनी तुरुंगवास भोगला. देशासाठी मोठा त्याग केला. प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांमुळेच आज आपण हवेत मोकळा श्वास घेऊ शकतो. आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. भगतसिंग तसेच राजगुरू, चाफेकर बंधू फासावर गेले. आपल्या बलिदानामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. तर फासावर जाताना त्यांच्या डोळ्यात एक थेंब सुद्धा आला नाही. आपली जबाबदारी आणि आपली प्रगती, स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण होते तेवढे टिकवणे आणि देश पुढे नेणे त्याहूनही अधिक महत्वाचे आहे, असं नगरसेवक शिवाजी खोपडे यांनी आपल्या भाषणातून आपल्या भावना व्यक्त केल्या. आज आपला देश विज्ञान क्षेत्रात, तंत्रज्ञान, खेळ व इतर क्षेत्रात वेगाने पुढे चालले आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण देशाची स्वच्छता राखली पाहिजे, संविधानाचा आदर राखला पाहिजे, असं प्रबोधन दिशाचे संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आपले मत व्यक्त केले. त्यासाठी लोकांनी खूप अवधी दिली. त्या अवधीसाठी म्हणजे जीवाची अवधी दिलेली आहे. त्यासाठी सर्व आपल्या भारताला 80 वर्षे पूर्ण झाले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही खरोखर अभिमानाची बाब आहे. कारण भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ज्या शूरवीरांनी जे बलिदान दिलं म्हणून आज हा भारत देश आपल्याला दिसतोय. 80 वर्षे पूर्ण झाली. त्याची प्रगती जर आपण पाहिली तर आपण उच्च पातळीवर चाललेलो असं दिसून येत आहे. आणि विशेष करून म्हणजे आज ऐरोली नगरामध्ये बलवान योगा आज बघतोय आपण की ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांना प्रत्येकाला शारीरिकदृष्ट्या व्यवस्थित राहणं फार गरजेचं आहे. आणि ते या बलवान योगाच्या माध्यमातून केलं जातं. निव्वळ त्यांना योगा शिकवला जात नाही तर विविध जे काही राष्ट्रीय सण आपले आहेत तसेच महाराष्ट्राचे जे सण आहेत ते सुद्धा या मैदानावरती साजरे करतात. ही खरोखर एक अभिमानाची बाब आहे. कारण राष्ट्रीय सण हे आजच्या युवकांना आणि बालकांना सुद्धा ते समजले पाहिजेत. कारण आपण फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरा करून चालणार नाही तर शूरवीरांच्या ज्या काही गाथा आहेत, ज्या महापुरुषांच्या गाथा आहेत ते आजच्या युवा पिढीला त्या कळणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण नाही कळवलं, समजा त्यांना समजावून नाही दिलं तर आपला भारत पुढे आपण म्हणतो की प्रत्येकजण असं प्रत्येक ज्या वेळेला जाहीर सभा असतात किंवा युवा जे नेते असतात ते सांगतात की हा भारत आज युवकांच्या हातात गेला पाहिजे. परंतु हे कधी होणार? आज आपण बघतो की युवकांच्या बाबतीत आज जी काय आंदोलन केली जातात ही कुठेतरी दुर्दैवाची बाब आहे. कारण आज लहान बालक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक हा देश नाही चालवू शकत तर हा देश आहे हे युवकच चालवू शकतात. आणि युवकांना प्रोत्साहन देणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि तोच गाभा पकडून आज बलवान योगाच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच या ठिकाणी झेंडावंदनसुद्धा करण्यात आलं. महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि सर्वांना या ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलं, प्रत्येकाला प्रोत्साहित केलं. हेच खरोखर याच्या मागचं एक कारण आहे. कारण ज्येष्ठ किंवा लहान बालक ज्या वेळेला मैदानात उतरतील त्यावेळेलाच युवकांनासुद्धा आस्था वाटेल आणि त्यांनासुद्धा वाटेल की आपणसुद्धा आता भारतासाठी आपण लढलं पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे. हे या माध्यमातून दिसून आलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी उत्कर्षा उदय पाटील. सर्वप्रथम बलवान योगाच्या पूर्ण टीमतर्फे 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरोखर मला खरंच खूप कौतुक वाटते की एवढ्या पावसात देखील माझे आज सगळे बलवान योगी, सगळ्या माझ्या महिला सदस्य, माझे पुरुष सदस्य सगळे अगदी 70-80 वय असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कारणं न देता
अगदी या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आज आलेले होते. खूप सुंदर कार्यक्रम झाला. शिवाजी खोपडे साहेब हे नगरसेवक हे भेट देऊन गेले. त्यांच्यातर्फे ध्वजारोहण करण्यात आलं. आज आमच्या बलवान युगाच्या वतीने स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करण्यात आला. या ठिकाणी आमचे स्थानिक नगरसेवक शिवाजी खोपडे, हेमांगीताई सोनवणे, ऐश्वर्या सोनवणे, मनोजी हळदणकर या सर्व लोकांना निमंत्रित केलं होतं. हा बलवान युगा कुठल्या पक्षाचा नाही ना कुठल्या धर्माचा. या ठिकाणी फक्त आम्ही शारीरिक सक्षमता वाढवण्यासाठी, आपलं आरोग्य जपण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा किंवा कोणाचा झेंडा घेतला जात नाही. आणि आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, हे सर्व सण आम्ही गेल्या 5 वर्षापासून सातत्याने साजरे करत आहोत. तर या वेळेला आमचे सुरवी साहेब हे आम्हाला विशेष मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांनी आम्ही त्यानंतर या ठिकाणी जे देशासाठी सेवा दिलेले आमच्या विभागातील उमाजी भोसले साहेब यांनी जवळपास 33 वर्ष मिलिटरीमध्ये सेवा केली. त्यानंतर संभाजी डेरे यांनी 33 ते 34 वर्ष त्यांनी देशाची सेवा केलेली आहे. आणि दुसरे पाटील साहेब या तिघांचा या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे. तर आम्हाला वाटलं की हे लोक जेव्हा जागतात, मिलिटरी जेव्हा जागते तेव्हा आपण शांतपणे झोप घेतो, त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांचा या ठिकाणी आमच्या परीने त्यांचा मान सन्मान केलेला आहे. त्यानंतर आलेले आमच्या बलवान युगाचे लोक होते, त्यानंतर देवा ग्रुपचे लोक होते, तसेच पाटणकर ग्रुप, त्यानंतर अजून या ठिकाणचे आमच्या योगासून बलवान योगासून इतरही बरेचसे नागरिक होते. आता सर्वांची नावं घेणं शक्य होणार नाही, पण आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात त्यांनी हजेरी लावली. या सर्वांनी या ठिकाणी एकोपा दाखवला. त्या सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.